सर्वांचं लक्ष लागून असलेल्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षातील या निवडणुकीच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात करण्यात येत आहे। पिंपळनेर शहरात देखील काल सायंकाळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भाजप पक्षाच्या प्रचाराचा श्री गणेशाह करण्यात आला। शहरातील राम मंदिरात नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। तसेच ढोल ताशांच्या गजरात पिंपळनेर शहरातील विविध भागांमध्ये प्रचाराची मिरवणूक देखील काढण्यात आली। या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष बापू खलाने, माजी अध्यक्ष बबनराव चौधरी आदी भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगिताताई चौरे, माजी सभापती हर्षवर्धन दहिते, जगदीश चौरे, संजय ठाकरे, भाजपचे 20 नगरसेवक व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते। धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची यशस्वी वाटचाल होते। राज्यामध्ये यशस्वी मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते श्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। आणि मग त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक योजना, मग त्या लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज असेल, अनेक योजना त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाल्या। आणि त्या सगळ्या निर्णयांचा प्रभाव आपण पाहिला की 2014 पासून सातत्याने चाललेलं काम, त्यामुळे महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं। महायुतीचं सरकार हे भाजप प्रणित सरकार आहे। देवेंद्र फडणवीस सारखा आश्वासक चेहरा त्याचं नेतृत्व करते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्याने या धुळे जिल्ह्यावर प्रेम केलं। आज आपण पाहिलं की जवळपास सगळेच आमदार हे भाजपचे आहेत। मागे खासदार दोघं भाजपचे होते, महापौर भाजपचा आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असो, सगळीकडे 100% भाजपा हा या धुळे जिल्ह्याच्या जनतेची इच्छा आहे। आज पिंपळनेर हे आमचं व्यापारी पेठ आहे आणि पिंपळनेरच्या जनतेची इच्छा आहे की इथे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष इथे व्हावे। सुदैवाने एक डॉक्टर आमच्याकडे MD डॉक्टर महिला, तरुण महिला, त्यांनी भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली।